दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू राहते असे म्हटले जाते. तुळशीचं लग्न झालं की दिवाळी संपते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 4 दिवसात कधीही तुळशीचे लग्न घरोघरी लावले जाते. तसेच हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त देखील सुरू होत असतात. आपल्या कुठल्याही सणाची एक गोष्ट असते, तशीच ती तुळशीच्या विवाहाची देखील आहे. ही प्रथा कधी सुरू झाली, त्याचं काय कारण आहे, या सगळ्या गोष्टी एका कथेमध्ये आहे. तुळशी ही पूर्वीच्या जन्मात रुंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्यराजाची मुलगी होती. त्याने तिचं नाव रुंदा असं ठेवलं. तर ही रुंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती. रुंदा जशी जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला आला याची एक कथा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागारागाने आपला तिसरा डोळा उघडला. परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकरांची विनवणी केली, यातून कोणताही विध्वंस घडू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला. आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं. तोच हा जालंधर. त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता. त्याचं लग्न रुंदाशी झालं आणि त्याला तिच्या पुण्यातलं पुण्य मिळालं. तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्य मिळालं. असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवचच निर्माण केलं होतं. तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळेस रुंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तेथून हलायचीच नाही. त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवदान मिळायचं आणि त्याचाच विजय व्हायचा. त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला होता. जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतःचा हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातील गोष्टींवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली. परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला. त्याच्या पराक्रमामुळे आणि रुंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूंकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधराचा नायनाट करा. परंतु विष्णूंची एक अडचण झाली होती. ती म्हणजे लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालंधराला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या. त्यामुळे जालंधराला ती आपली भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते. याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधराचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. यामुळे देवांना पळताभुई थोडी झाली होती. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधराचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरच जालंधराचा वध करू शकत होते. परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयार होते. ठरल्याप्रमाणे नारद जालंधराला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदांनी त्यांचं कौतुक केलं, पण म्हणाले, हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचे देखील वर्णन केले. नारदांचे ते सगळे बोलणे ऐकून घमंडी जालंधराला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडेच असाव्यात, कैलास आपल्याकडेच असावा आणि पार्वती ही देखील आपलीच व्हावी. मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. तसा शंकरांचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही.
परंतु रुंदेच्या पूजेमुळे जालंधराचा वधही करता येत नव्हता. जालंधराला कोणतेही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊन लागला. नंतर पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधराला ओळखले आणि तिनेच जालंधरवरती हल्ला केला. जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूंकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने आता मला फसवायला कसा प्रयत्न केला तसाच तुम्ही रुंदाबरोबर करा. तिकडे रुंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले, परंतु यामध्ये विष्णूला रुंदाला फसवायचे नव्हते, कारण ती त्यांची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधराची हार होणे देखील गरजेचे होते. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि जालंधराच्या वाड्यात रुंदा पूजेला बसली होती तेथे ते गेले. जालंधराला तेथे पाहून रुंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधराच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकरांनी जालंधराचा वध केला आणि जालंधराचे शिर राजवाड्यात येऊन पडले. रुंदेला कळून चुकले होते की आपल्याबरोबर जालंधर म्हणून जो उभा आहे ते जालंधर नाही. म्हणून तिने विचारलं की माझ्याबरोबर उभा आहे तो कोण? मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूंना तेथे पाहून रुंदाला कळून चुकले की आपल्यालाच देवांनी फसवले आहे. म्हणून रुंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तू आता दगडच होशील. त्याबरोबर विष्णू दगड झाले. त्यालाच शाळीग्राम असे म्हणतात. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. पण परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील रुंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी रुंदेने आपला शाप मागे घेतला. जालिंधराचं शिर आपल्या मांडीवर घेऊन रुंदेने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव श्री विष्णूंनी तुळस असे ठेवले. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिले की तुळशी बरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्यांची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केले जाईल त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणूनच असं म्हटलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूंपर्यंत पोहोचते. मग ते नैवेद्य असो, दान केलेले धन असो किंवा आणखी काहीही. ही घटना कार्तिक महिन्यात घडली. म्हणूनच या दिवसात तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिले जातात. लग्नाला सगळे विधी केले जातात आणि लग्न झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते. विवाहित दाम्पत्यांनी तुळशीचं लग्न लावावं असं म्हटलं जातं. या दाम्पत्यांना मुलगी नाही, त्या दाम्पत्यांनी जर तुळशीचं लग्न लावलं तर त्यांना कन्यादानाचं पुण्य मिळतं असं देखील मानलं जातं. व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.